डॅडी तुरुंगाबाहेर येताच हालचाली, त्यावेळीचे राजकारण फिरवले. आता ही तीच फिल्डिंग. दगडी चाळीतील हालचाली वाढल्या. पक्ष ठरला, निवडणुकीत उतरणार. डॅडीने मुलगी पुढे केली. डॅडींसारखीच मुलीची हिस्ट्री तितकीच इंटरेस्टेड. पवार, फडणवीस, शिंदे की ठाकरे, डॅडी कोणत्या पक्षासोबत आता जुळवून घेईल आणि कोणता पक्ष त्यांना पुढे घेईल, नेमकं घडलंय का? डॅडी तुरुंगाबाहेर आल्यानंतरच त्याच दिवसापासून दगडी चाळ चर्चेत आली. त्याच दिवसापासून अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी चर्चेत आली. आता योगिता गवळीच्या रूपात अरुण गवळीच्या घरातील तिसरी व्यक्ती राजकारणात उतरणार आहे. लेकीच्या राजकीय करिअरसाठी अरुण गवळींनी प्लॅनही आखला. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन डॅडी अर्थात अरुण गवळी राजकारणात सक्रिय होणार का, असा प्रश्न सतत विचारला जातोय. त्याचं उत्तर आता अरुण गवळी आणि त्यांची मुलगी माजी नगरसेविका गीता गवळी या दोघींनीही दिलंय. अरुण गवळीची अखिल भारतीय सेना मुंबई महानगरपालिका निवडणूक लढणार आहे आणि गवळीची दुसरी कन्या योगिता देखील राजकीय आखाड्यात उतरणार आहे. नवरात्रीची पहिली माळ अन दगडी चाळीत एकच लगबग होती. 18 वर्षांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन डॅडी अर्थात अरुण गवळीच्या हस्ते दगडी चाळीतील घटस्थापना पार पडली. डॅडीने स्वतःसाठी काय मागितलं असेल हे देवीलाच माहिती. मात्र लेक योगितासाठी नक्कीच मागितलं असेल, कारण आता अरुण गवळीची दुसरी कन्या योगिता देखील राजकीय आखाड्यात उतरणार आहे. कोण आहे योगिता गवळी, समजून घ्या. कुख्यात डॉन माजी आमदार अरुण गवळीची दुसरी कन्या म्हणजे योगिता गवळी. योगिता गवळी वाघमारे या व्यवसायाने वकील, त्या करा फाउंडेशनच्या संचालिका. 8 वर्षांपूर्वी योगिता गवळी वाघमारे यांनी करा फाउंडेशनची स्थापना केली होती. करा फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम, समाजसेवा त्या करतात. सिने अभिनेते अक्षय वाघमारे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. मुंबई पालिका निवडणुकीच्या निमित्तानं राजकारणाचा श्रीगणेशा करणारे योगिताच्या रूपात गवळी घराण्यातील तिसरी व्यक्ती राजकारणात उतरणारे. तसेच अखिल भारतीय सेनेच्या तिकिटावर त्या पहिल्यांदाच निवडणूक लढवणार. अरुण गवळीची थोरली कन्या गीता गवळी या आधीपासूनच राजकारणात आहेत. त्या मुंबईतल्या भायखळा परिसरातल्या नगरसेविका होत्या. मुंबई महानगरपालिकेत गवळीच्या अखिल भारतीय सेनेचे 2 नगरसेवक होते. यापैकी माजी नगरसेविका वंदना गवळी या शिंदेच्या शिवसेनेत गेल्या आहेत. वंदना गवळी यांच्या विरोधात देखील अखिल भारतीय सेनेचा उमेदवार देणार असल्याची माहिती गीता गवळींनी दिली आहे. कारागृहातून सुटलेला डॉन पुन्हा राजकारणात येण्यासाठी इच्छुक नाही. मी आधीच सांगितलंय की निवडणुकीबाबत इच्छुक नाही आणि निवडणुकीत उतरणारही नाही, असं अरुण गवळीने म्हटलंय. माजी नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी जामिनावर सुटलेला अरुण गवळी लेकीच्या पॉलिटिकल करिअरसाठी कोणती पावलं उचलणार, पॉलिटिकल ट्रॅकवर योगिता गवळी किती मोठा पल्ला गाठणार, या सगळ्याच गोष्टी पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी यांना निवडणूक लढवू किंवा न लढवू, पण सध्या तिथली सगळी समीकरणं डॅडी म्हणेल त्याच दिशेने फिरतील अशी चर्चा जोरात सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं? अंडरवर्ल्डच्या दुनियेचा बेताब बादशाह अरुण गवळी पुन्हा राजकीय अँगलने जर सक्रिय झाला तर त्याचे परिणाम काय काय होतील? या सगळ्या मुद्द्यांवरती व्यवस्थितपणे मत तुमचं कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त करा. आणि अरुण गवळीने स्वतः राजकारणामध्ये एंट्री केली पाहिजे की आता मुलांनाच पुढे नेलं पाहिजे, याबाबतही जरूर व्यक्त व्हा. दगडी चाळीत आजही डॅडीची तीच क्रेज पाहायला मिळते. डॅडी तुरुंगातून बाहेर आला त्या दिवसापासूनच दगडी चाळीमध्ये जल्लोष सुरू झाला. महाराष्ट्रातील बातम्या सुरू झाल्या. पोलीस प्रशासन हाय अलर्टवर झालं. प्रशासनाचीच नाही तर पोलिसांचीही धावपळ सुरू झाली. अर्थ डॅडीने बरंच काही पेरून ठेवलंय आणि तीच दहशत, तीच क्रेज आजही कायम आहे. कसं पाहता या विषयाकडे? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.